नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सॉंग्स ऑफ द ओपन रोडचं ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे एक्सरसाइज आपण आज डिस्कस करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं होतं की सर सॉंग्स ऑफ द ओपन रोडचं ॲप्रिसिएशन आणि ब्रेन स्टॉर्मिंग तुम्ही पाठवा. याच्या अगोदर मी आईस ब्रेकर्स हे अपलोड केलेलं आहे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा टाकून देईल. त्याचबरोबर या पोएमचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये ते सुद्धा मी लिंकमध्ये टाकून देईल, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. बरंचसं म्हणजे जवळपास 4 चॅप्टर आपण कवर केलेले आहेत. त्याचबरोबर 4 पोएमचंही सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि ब्रेन स्टॉर्मिंग हे 2 लेसनचंही अपलोड केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत सॉंग्स ऑफ द ओपन रोड पहिल्या पोएमचं ब्रेन स्टॉर्मिंग. तर काय दिलं आहे बघा, सॉंग्स ऑफ द पोएम रिटन बाय वॉल्ट विटमन. ब्रेन स्टॉर्मिंगचा पहिला प्रश्न आहे A1, तो म्हणजे पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट द पोएट इज प्रिपेअर टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. आता यामधले तुम्हाला काय करायच्या लाईन पिक आउट करायच्या आहेत पोएममधून, आणि ज्या पोएममधल्या लाईन ज्या आहेत त्या काय सांगतायत, तर पोएट काय करतोय तर एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी, तो त्याची जर्नी एव्हरी मोमेंट एन्जॉय करतोय, अशा लाईन तुम्हाला पिक आउट करायच्या आहेत. आता मला ज्या सापडल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. हे 4 लाईन आहेत की ज्या एन्जॉयमेंटबद्दल बोलत आहेत. पहिली आहे अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेन्स फोर्थ आय आस माय गुड फॉर्च्यून आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर पोस्टपोन नो मोर नीड नथिंग. आणि शेवटची आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. हे सगळ्या लाईन जे असतील ते एन्जॉयमेंट सांगतायत त्याच्या जर्नीचं, म्हणजे त्याला काय काय नकोय आणि तो खूप एन्जॉय करतोय त्याचं आयुष्य, यातून आपल्याला दिसून येईल. क्वेश्चन नंबर 2, बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. आता हे 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहे. आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ओल्ड डिलिशियस बर्डनचा अर्थ पोएटला काय सांगायचा आहे. तर आन्सर आहे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, तो म्हणजे द पोएट इज पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस इन दिस पोएम. आता प्रश्न असा आहे की पोएटचं म्हणणं आहे की तो जो आहे स्वतः तो सगळ्या प्रतिबंधापासून मुक्त आहे. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं, फ्रीडम हे एक्सप्लेन करायचं आहे थ्रू पोएम. आता आन्सर असं असेल, मी रीड करतोय. ॲट द बिगिनिंग ऑफ द पोएम द पोएट सेज दॅट ही इज हेल्दी अँड फ्री टू गो एनिवेअर इन द वर्ल्ड. ही कॅन चूज हिज ओन रोड अँड कंट्रोल हिज ओन जर्नी टू. ही सेज दॅट he does not give importance to any criticism and complaint. He does not ask any prayer for his good fortune because he believes that he can bring his own fortune. He says that he does not postpone his journey. In this way, we can say that the poet is a person who is free from all inhibitions. याच्यावर आपण सांगू शकतो की तो जो आहे तो सर्व प्रतिबंधांपासून काय तर मुक्त आहे. त्याला कुठल्या प्रकारची तो जर्नी पोस्टपोन करणार नाही आहे. त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या गुड फॉर्च्यूनसाठी असं म्हणतोय तो की प्रार्थना करू नका, कारण तो स्वतः त्याचं भविष्य हे घडवू शकतो. तो स्वतःचं जे रोड आहे किंवा मग जर्नी आहे तो स्वतःच काय करतोय, डिसाईड करतोय. म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही, तो सर्व काय तर फ्री आहे. तो स्वतः हेल्दी आहे आणि तो जगामध्ये कुठेही जाऊ शकतो. याच्यानं आपण सांगू शकतो की जो पोएट आहे इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. यावरून आपल्याला स्पष्ट होतं की पोएट असा व्यक्ती आहे की जो फ्री आहे सर्व बंधनांपासून. आता आहे फ्रीडम एक्सप्लेन करायचं आहे. फ्रीडम इज द मेजर थीम ऑफ दिस पोएम. थ्रू आउट द पोएम फ्रीडम ही काय आहे तर मेजर थीम आहे या पोएमची, सेंट्रल आयडिया. थ्रू आउट द पोएम, पूर्ण पोएममध्ये द पोएट इनकरेजेस द रीडर टू बी ट्रू टू देमसेल्फ अँड लाईव्ह अ फ्री अँड एन्जॉय द फ्रीडम ऑफ लाईफ. पूर्ण पोएममध्ये जो पोएट आहे तो काय करतोय तर रीडर्सला म्हणजे वाचणाऱ्यांना इनकरेज करतोय की कसं असावं तर टू बी ट्रू टू देमसेल्फ, स्वतःसाठी त्यांनी कसं राहिलं पाहिजे तर वास्तविक राहिलं पाहिजेत. अँड लाईव्ह अ फ्री अँड एन्जॉय द फ्रीडम ऑफ लाईफ, एकदम फ्री जगलं पाहिजेत आणि त्यांनी फ्रीडम जे आहे आयुष्याचं ते एन्जॉय केलं पाहिजेत. ऑल्दो हिज लाईफ इज नॉट फ्री फ्रॉम ऑब्लिगेशन्स अँड ट्रबल्स. जरीही त्याचं आयुष्य, तुमचं आयुष्य, एखाद्याचं आयुष्य कसं नसेल, फ्री नसेल कशापासून, जबाबदाऱ्यांपासून आणि
ट्रबल्सपासून, अडचणींपासून. ही इनकरेजेस एव्हरीवन टू लाईव्ह देअर ड्रीम्स. तर तो प्रत्येकाला काय करतो, इनकरेज करतोय की तुम्ही तुमच्या ड्रीमसाठी जगा. लिव्हिंग द ऑब्स्टॅकल्स बिहाइंड. आणि जे काही अडचणी येतात त्या काय करा तर पाठीमागे सोडा. A2. First, following are the activities of the poet related to his journey on the road. खाली काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत की ज्या जर्नीशी रिलेटेड आहेत पोएटच्या. डिसाइड देम इन टू 2 पार्ट्स ॲज ॲक्टिव्हिटी द पोएट विल प्रॅक्टिस. 2 पार्टमध्ये तुम्हाला डिवाइड करायचे त्या ॲक्टिव्हिटीज. एक म्हणजे ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस आणि दुसरी ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. तो करणार नाही आणि तो ॲक्टिव्हिटी करेल. आता ह्या काही वाक्य मी वाचतोय. वॉकिंग अलॉंग द रोड थ्रू ही डज नॉट नो वेअर इट रीच. कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. जर्नीमध्ये असताना तो कंप्लेन करणार का. आणि पहिले जे आहे तर त्याला माहिती वॉकिंग अलॉंग द रोड, तो रोडवर चालत जाईल. दो ही डज नॉट नो वेअर इट रीच. तर जरीही त्याला माहीत नसेल की रस्ता कुठे जातोय. तिसरे पोस्टपोनिंग द जर्नी. जर्नी तो पोस्टपोन करेल. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. प्रे करण्यास सांगतोय तो गुड फॉर्च्यूनसाठी. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल्स. ज्या की चांगल्या मेमरीज आहेत चांगल्या लोकांच्या तो सोबत घेऊन जाईल. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. क्रिएट करेल चांगल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट ही फेमस आणि इन्फ्लुएन्शियल पीपल आहे त्यांच्यासोबत. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. आता ॲक्टिव्हिटीज द पोएट विल डू. कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज तो करेल. आन्सर बघा. वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रीच. कुठे रस्ता जाईल हे माहीत नाही, ती गोष्ट तो करेलच. त्या रोडवर तो जाईल. कॅरिंग द फॉन्ड ऑफ मेमरीज. तो स्वतःसोबत त्या मेमरीज घेऊन जाईल. चांगल्या लोकांच्या ज्या मेमरीज असतील त्यासोबत तो घेऊन जाईल. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. स्वतःला तो डेव्हलप करण्याचं काम करेल. ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. कुठल्या ॲक्टिव्हिटीज तो प्रॅक्टिस करणार नाही. कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. पोस्टपोनिंग द जर्नी. प्रेइंग फॉर द गुड फॉर्च्यून. या गोष्टी तो करणार नाही. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. कुठल्या प्रकारची गरज नाही त्याला फेमस अँड इन्फ्लुएन्शियल लोकांसोबत कॉन्टॅक्ट क्रिएट करण्याची. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. असं काही त्याला ब्राईट असं किंवा मग अचिव्हमेंट त्याला आयुष्यात करायची नाही, तर त्याला फक्त फिरायचं आहे, फ्री त्याला जगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. राईट डाऊन द traits the poet exhibit through following lines. One is done for you. खाली काही लाईन दिलेल्या आहेत, काही ट्रेट्स दिलेले आहेत. एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. काय ते एक्सप्लेन करतायत. वन इज डन फॉर यू एक आपल्यासाठी सांगितलेलं आहे. हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून. आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. सेल्फ कॉन्फिडन्स त्यातून दिसून येतो. असे शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. पुढचा आहे बघा. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर अँड नथिंग. सेल्फ डिपेंडंट. म्हणजे कुठल्या प्रकारचं तो डिपेंड नाही कोणामुळं आणि तो काय करणार तर कुठल्या प्रकारचं पोस्टपोनमेंट त्याच्या कामात करणार नाही. आता हे जे शब्द आहेत यात तुम्ही आणखी शोधू शकता बरं, कारण लेखका वाईज किंवा मग टीचर वाईज हे शब्द वेगवेगळे असू शकतात. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. एक्झिस्टेन्शियलिस्ट. एक्झिस्टेन्शियलिस्ट म्हणजे वास्तववादी तो आहे. I swear it is impossible for me to get rid of them. Accountable. Responsible ज्याला आपण म्हणू शकतो. I am filled with them. I will fill them in return. Responsible. त्याला आपण responsible म्हणू शकतो. Number 3. Question number 3. Healthy, free the world before me. Express your views regarding the above line. Answer. When a person takes the open road, you feel healthy, free the world before me. Being free means being able to do anything you want to do. It means having no trouble upon you and want nothing except to relax. म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्ही हेल्दी आहात, तुम्हाला कुठल्या प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही कुठलंही काम करण्यासाठी, तुम्ही काय आहात तर फ्री आहात, असा अर्थ आपल्याला या लाईनमधून मिळतो. A3. The poet has used many describing words such as healthy in this poem. The poet has used many describing words such as healthy in this poem. बरेचसे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. द क्लासिफिकेशन करायचं तुम्हाला ABC मध्ये फॉर द वर्ड, फॉर द हिमसेल्फ आणि फॉर द रोड. आता मला जे सापडले त्यामध्ये फॉर द वर्ड, सफिशियंट आणि वेल हे 2 शब्द सापडलेले आहेत. फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी तो म्हणतोय लाईट हार्टेड, हेल्दी
फ्री, गुड फॉर्च्यून, स्ट्रॉंग कंटेंट. त्याचबरोबर फॉर रोडसाठी एक शब्द सापडला आहे, तो म्हणजे ब्राऊन पाथ. हे शब्द मला सापडलेत. A4 याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. A4 मध्ये आहे रीड द एक्सप्रेशन ओ डिलिशियस बर्डन. आता एक्सप्रेशन जे आहे ओ डिलिशियस बर्डनचं, आता आपल्याला माहिती स्वीट मेमरी त्याचा अर्थ होतोय बर्डन कॅन नॉट बी डिलिशियस. बर्डन हे डिलिशियस असू शकत नाही. The poet has used this combination of words to express that he has many sweet memories of the people and place which he would like to remember forever. आणि याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो स्वीट मेमरी सांगण्याचा प्रयत्न करतोय कशाबद्दलच्या, लोकांबद्दल किंवा प्लेसबद्दलच्या, जो कधी तो विसरणार नाही. द पोएट हॅज यूज सिमिंगली कॉन्ट्राडिक्टरी एक्सप्रेशन्स टू कन्वे द मिनिंग. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, ते कॉन्ट्राडिक्टरी एक्सप्रेशन वापरलेलं आहे, परस्पर विरोधी अशा प्रकारचं एक्सप्रेशन त्यांनी ही माहिती कन्वे करण्यासाठी वापरलेलं आहे. दॅट हिज हार्ट इज फुल ऑफ स्वीट मेमरीज ऑफ गुड अँड काइंड पीपल. हे सांगण्यासाठी त्यांनी कॉन्ट्राडिक्टरी एक एक्सप्रेशन्स वापरलेले, ते म्हणजे कुठलं, ओ डिलिशियस बर्डन. Though he want to be free from any type of attachment, he want to cherish these sweet memories in his heart forever. आणि त्याला काय ठेवायचे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, आनंदी आठवणी त्याला त्याच्या स्वतःच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी ठेवायचे आहे. द एक्सप्रेशन कंटेन ऑपोजिट आयडियाज दॅट मेक इट सीम absurd or unlikely although it may be true. This is called paradox. आता ह्या जे काही अपोजिट आयडियाज वापरलेल्या आहेत यालाच काय म्हणतात, पॅराडॉक्स असं म्हणतात. पॅराडॉक्स म्हणजे काय, एक फिगर ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये दोन अपोजिट आयडियाज वापरल्या जातात. तर याच्यामध्ये तशा प्रकारचंच अपोजिट आयडिया वापरलेल्या आहेत, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की त्याला पॅराडॉक्स असं म्हणू शकतो. आता फ्री वर्स म्हणजे काय दिलं बघा. फ्री वर्स तसं तुम्हाला मी सांगितलं की ही जी पोएम आहे ती पूर्णतः फ्री वर्स आहे. मग फ्री वर्स म्हणजे काय, तर याचा अर्थ इथे दिलेला आहे. Free verse is a poetry that does not rhyme or have regular rhyme. फ्री वर्स ही काय तर एक पोएम आहे ज्यामध्ये कुठल्या प्रकारचं रायमिंग स्कीम नाहीये की असं कुठल्या प्रकारचं रेग्युलर पॅटर्न असा नाहीये. द फीचर्स ऑफ फ्री वर्स आर, काही खाली फीचर्स दिलेले आहेत फ्री वर्सचे, त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. इट इज अ लिटररी डिव्हाइस, एक लिटररी डिव्हाइस आहे ते साहित्याचं डिव्हाइस. दॅट इज फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर्स ऑर राईम. ते काय तर फ्री आहे कशापासून, जे लिमिटेशन असतात रायमिंग स्कीमचे किंवा मीटर्सचे त्यापासून ते फ्री आहे. डज नॉट राईम विथ फिक्स फॉर्म, कुठल्या प्रकारचं फिक्स फॉर्म असं रायमिंग त्याला नाही आहे. अँड स्टील इट प्रोव्हाइड अँड आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स, तरीसुद्धा ते काय करतं तर एक आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतं किंवा शो करतं. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू द पोएम ॲज ही डिझायर अँड कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हायसेस. तरीसुद्धा पोएट काय करू शकतो तर याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे पोएटिक डिव्हाइसेस वापरू शकतो. कशासाठी, टू क्रिएट द इफेक्ट ही कन्सिडर सुटेबल फॉर द पीस. कशासाठी तर एक इफेक्ट क्रिएट करण्यासाठी, त्यासाठी तो काय करतो तर या फ्री वर्सचा वापर करतो. ॲज फ्री वर्स गिव्स ग्रेटर फ्रीडम फॉर चूजिंग वर्ड्स अँड कन्व्हेइंग देअर मिनिंग टू रीडर. ॲज फ्री वर्स गिव्स ग्रेटर फ्रीडम, यातून काय मिळतं, फ्री वर्समुळे तर एक फ्रीडम मिळतो. कशासाठी, टू चूज वर्ड्स अँड कन्वेइंग देअर मिनिंग टू द रीडर. वर्ड्स चूज करण्यासाठी आणि मिनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी रीडर्सला. इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी ऑफ अ टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन. हे काय तर फ्री आहे कशापासून, आर्टिफिशियलिटी आणि टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन पासून. दिस टेक्निक इज कॉमनली यूज इन मॉडर्न पोएट्री. आणि या सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या पोएम्स तुम्हाला दिसून येतील ज्या फ्री वर्स असतील, म्हणजे कुठल्या प्रकारचं रायमिंग स्कीम त्यांनी फॉलो केलेलं नसेल. त्यानंतर आहे रिमेंबर, खाली दिलेलं आहे बघा. ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर नो मीटर, राईम ऑर अदर डायरेक्शनल पोएटिक टेक्निक, इट इज द यूज ऑफ इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड, द चॉईस ऑफ एक्झॅक्ट वर्ड्स अँड देअर चोजन प्लेसेस आर द फॅक्टर विच ॲट्रिब्यूट द फ्री वर्स इट्स लिरिकल अँड रिदमिक ब्युटी. कुठल्या प्रकारचं पोएटिक टेक्निक ते वापरत नाही, रायमिंग स्कीम नाही आहे, कुठले मीटर नाही आहे, ओके, कुठल्या ट्रॅडिशनल टेक्निक्स नाही आहेत. तर याच्यामध्ये काहीतरी एक इंटरनल साऊंड पॅटर्न साऊंड वापरलेला असतो. अँड द चॉईसेस ऑफ एक्झॅक्ट वर्ड्स, काही एक्झॅक्ट वर्ड्स चॉईस केलेले असतात आणि त्याच्या थ्रूच काहीतरी एक पोएटिक इफेक्ट देण्याचं काम पोएमला होत असतं फ्री वर्ड्समध्ये. आणि ज्यातूनच एक रिदमिक ब्युटी काय होते तर क्रिएट होत असते. फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स विच एसेन्शियली हॅज टू अकर इन आयॅम्बिक पेंटामीटर.
ब्लँक वर्स इज अ पोएट्री रिटन विथ रेग्युलर मेट्रिकल बट अनराईम लाईन्स. आता ब्लॅक वर्स पासून फ्री वर्स ही वेगळे. आता ब्लॅक वर्स म्हणजे काय, ब्लँक वर्स म्हणजे काय, नॉट ब्लॅक वर्स. ब्लँक वर्स म्हणजे काय असतं, एक पोएट्रीचाच प्रकार आहे जी लिहिल्या जाते कशामध्ये, एक रेग्युलर मेट्रिकल फॉर्ममध्ये ती लिहिल्या जाते. म्हणजे ब्लँक वर्समध्ये आयम्बिक पेंटामीटर वापरले जातात. आता हे आयम्बिक पेंटामीटर काय, यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी, तर तो तुम्ही ते बघू शकता. तर बघा, अनराईम लाईन्स असतात. इट इज डिस्क्राईब ॲज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ इंग्लिश पोएट्री विच हॅज बीन इन्फ्लुएन्शियल सिन्स 16th सेंचुरी. आणि 16th सेंचुरीपासून हे ब्लँक वर्स वापरल्या जातं. देर आर सर्टन वर्ड्स, पुढचा प्रश्न आहे बघा. देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, नो मोर. फाइंड अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. आता असे नो मोर सारखे शब्द सुद्धा आलेले आहेत. मग आता कुठले आले आहेत आन्सरमध्ये बघा. द वर्ड गुड फॉर्च्यून रिपीटेड इन द लाईन 4. आय कॅरी दिस वन ऑल्सो रिपीटेड इन लाईन 10 and 11. ओके, 10व्या आणि 11व्या लाईनमध्ये आय कॅरी हा शब्द आलेला आहे. आता हे जे शब्द वापरलेले आहेत हे काहीतरी रिपिटेशन आहे. ओके, आणि डेफिनेटली रिपिटेशन, सच काइंड ऑफ, इथं किंग झालेलं आहे, सच काइंड ऑफ रिपिटेशन, काइंड शब्द पाहिजे इथं. सच काइंड ऑफ रिपिटेशन्स, हे जे काही शब्द रिपीट होत आहे, फ्रेजेस रिपीट होत आहेत किंवा सेंटेन्स रिपीट होत आहेत, हे काय करतात, एक पोएटिक इफेक्ट करण्याचं काम करतात पोएममध्ये. आणि त्यालाच काय म्हणतात, का रिपिटेशन म्हणतात. रिपिटेशन काय तरी फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. म्हणजे हे जे आहे ते एक्झाम्पल्स आहेत कशाचे, रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीचचे. नो मोर आलं हे एक रिपिटेशन नावाच्या फिगर ऑफ स्पीचचं काय तर उदाहरण आहे. मग अशा प्रकारे आय कॅरी, त्यानंतर गुड फॉर्च्यून, हे पण एक्झाम्पल आहेत रिपिटेशनचे. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इज इव्हिडंट अँड प्रोमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन्स. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इन द पोएम हॅज डिफरंट सिग्निफिकन्स. वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आयला, जे आय प्रोनाउन वापरलेलं आहे. द पोएट रेफर हिमसेल्फ इन द पोएम टू शो हिज हाय कमिटमेंट टू द वर्ड्स. आता पोएटने काय केलं, आय पर्सनल प्रोनाउन वापरलेलं आय कशासाठी, याच्यातून तो रेफर काय करतोय तर द पोएम टू शो हिज हाय कमिटमेंट टू द वर्ड्स. तो स्वतःला कमिटेड दाखवतोय, तर त्या पोएम सोबत किंवा त्या वर्ड सोबत तो स्वतःला काय करतो, कमिटेड करतोय. अँड स्ट्रेसिंग द डायमेन्शन ऑफ ऑथरशिप सिग्निफिकंटली रिलेव्हंट इन हिज पोएम. आणि स्वतःच्या ऑथरशिप्सला सुद्धा तो काय करतो, तर स्ट्रेस करतो किंवा सिग्निफिकंटली एक्सप्लेन करण्याचं काम करत आहे. त्यामुळं पर्सनल प्रोनाउन आयचा काय एक वेगळ्या प्रकारचं प्रोमिनंट महत्त्व आहे या पोएममध्ये. क्वेश्चन नंबर 5. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स राईट अ पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिसिएशन हा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. तो परीक्षेत तुम्हाला येईल 5 किंवा 10 मार्काला तो असेल. ज्यावेळेस परीक्षा पॅटर्न जे असेल ते फिक्स होईल त्यावेळेस आपल्याला ते कळेलच. तर आता त्यापूर्वी आपण काय करूया तर थोडक्यामध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोएम जे आहे ते आपण अभ्यासूया. ॲप्रिसिएशन्स ऑफ पोएम, सॉंग्स ऑफ दी ओपन रोड. पहिला पॉईंट आहे टायटल ऑफ द पोएम. पोएमचं टायटल ते आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड. आता पोएमचं जे टायटल आहे ते सुटेबल आहे की नाही ते बघूया. दिस इज द सुटेबल टायटल फॉर द पोएम बिकॉज द पोएट हॅज मेन्शन हिज जर्नी इन द वे ऑफ फ्रीडम. हे एक सुटेबल टायटल आहे या पोएमला मिळालेलं, कारण जे पोएट आहे त्यांनी त्याची जर्नी आहे फ्रीडमची ती त्याने एक्सप्लेन केलेली आहे. इन दिस पोएम द पोएट इज डिस्क्रायबिंग ओपन रोड ॲज हिज मेटाफॉरिक जर्नी ऑफ फ्रीडम. त्या पोएमने पोएटने काय केलेलं आहे तर डिस्क्राईब केलेलं आहे ओपन रोडला ॲज अ हिज मेटाफॉरिक जर्नी of freedom, independence and sweet memories. It takes from the collection of leaves of grass. आणि ही जी पोएम आहे ती leaves of grass मधून घेतलेली आहे. त्यामुळे सुटेबल टायटल ते आहे. त्यानंतर आहे नंबर 2 पोएट. पोएट कोण आहे बघूया. वॉल्ट विटमन. ही इज अन अमेरिकन पोएट हु इज नोन ॲज द फादर ऑफ फ्री वर्स. आता वॉल्ट विटमन जो आहे तो काय आहे तर अमेरिकन पोएट आहे आणि त्यालाच काय म्हणतात तर फादर ऑफ फ्री वर्स सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला लिहायचं बरं परीक्षेमध्ये, हे लक्षात घ्या. तुम्हाला हे अशा प्रकारेच्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ते लिहायचं आहे. आणखीन काही चेंजेस झाले तर तुम्हाला त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेलच, त्यात काही शंका नाही. पण सध्या तरी तुमच्या लक्षात ठेवा की तुम्हाला अशा प्रकारे ते लिहायचं आहे. त्यालाच काय म्हणतात, वॉल्ट विटमनलाच काय म्हणतात तर फादर ऑफ फ्री वर्स सुद्धा म्हणतात. ही इज फेमस फॉर हिज पोएम विच ऑलवेज टॉक फॉर फ्रीडम, इंडिपेंडन्स, जॉय ऑफ लाईफ अँड एक्झिस्टन्स. जो नेहमी कशाबद्दल बोलतो, त्याच्या पोएम थ्रू बोलतो. कशाबद्दल, फ्रीडमबद्दल, इंडिपेंडन्सबद्दल, जॉय ऑफ लाईफ आणि एक्झिस्टन्सबद्दल तो नेहमी बोलतो.
थीम ऑफ द पोएम. आता या पोएमची थीम काय? फ्रीडम, जॉय, ऑप्टिमिझम, सेल्फ डिपेंडन्स, रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर एक्झिस्टन्स सुद्धा तिची एक थीम आहे. तो शब्द राहिला लिहिण्याचा, एक्झिस्टन्स. दीज आर सम ऑफ द थीम्स ऑफ द पोएम. ह्या काही थीम आहेत या पोएमच्या. इन दिस पोएम पोएट हू इनकरेज द रीडर टू बी ट्रू विथ युअर सेल्फ अँड एन्जॉय युअर फ्रीडम. पोएमच्या थ्रू पोएट काय करतोय तर रीडर्सला इनकरेज करण्याचं काम करतोय की त्यांनी स्वतःसाठी ट्रू राहिलं पाहिजेत आणि फ्रीडम एन्जॉय केलं पाहिजेत. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीवन. काहीही कोणाकोण अपेक्षा करू नका. एक्सपेक्टेशन लेस असावं व्यक्तीने. यू आर द वन हू कॅन मेक युअर ओन फॉर्च्यून, युअर ओन फ्युचर. यू कॅन चूज युअर ओन डेस्टिनी. तो म्हणतोय की तुम्ही काय करू शकता, स्वतःचं भविष्य तुम्ही स्वतः बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतःची डेस्टिनी, जे काही ध्येय आहे ते स्वतः ठरवू शकता. या पोएम वाचल्यानंतर आपल्याला ह्या थीम ह्या दिसून येतील. पोएटिक स्टाईल काय? वॉल्ट व्हिटमन हू कंपोज दिस पोएम इन फ्री वर्स फॉर्म. वॉल्ट व्हिटमनने ही पोएम बनवली आहे कशामध्ये? एक फ्री वर्समध्ये. ही हॅज नॉट यूज एनी काइंड ऑफ रायमिंग स्कीम अँड एनी स्पेसिफिक पॅटर्न. कुठल्या प्रकारचं रायमिंग स्कीम वापरलेलं नाही आहे, कुठल्या प्रकारचं स्पेसिफिक पॅटर्न वापरलेलं नाही. द लेंथ ऑफ दी स्टांजाज आर व्हराईड. आणि ज्या काही स्टांजाजच्या लेंथ आहेत, लांबी जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. In shortly, this poem is a free verse. The lines are unrhymed and varying length. हेच पहिल्यांदाच ही थोडक्यात एक फ्री वर्स आहे आणि अनराईम, तसंच त्याची ज्या लेंथ आहेत त्या व्हेरियस आहेत. पोएटिक डिव्हाइस. कुठल्या प्रकारचे पोएटिक डिव्हाइस आपल्याला दिसून येतील? फ्री वर्स तर आहेच, पहिलं तो मुद्दा आहेच फ्री वर्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. हा एक पोएटिक डिव्हाइस आहे, तो लिहिलेला नाही आहे मी, तुम्ही तो लक्षात ठेवायचा आणि तुम्ही खाली लिहू शकता तो. द पोएट हॅज युज्ड different symbols in his poem like freedom, opportunity, optimism, joy of life, existentialism. हे सिम्बॉल्स पोएटने वापरलेले आहे त्याच्या पोएममध्ये. कुठले? फ्रीडम, अपॉर्च्युनिटी, ऑप्टिमिझम, जॉय ऑफ लाईफ, एक्झिस्टॅलिझम, हे सगळे वापरलेले आपल्याला दिसून येतात. सेल्फ डिपेंडंट हे सुद्धा आपल्याला दिसून येईल. हे सिम्बॉल्स वापरलेले आहेत. ही यूज मेटाफॉर, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, पॅराडॉक्स एक्सेट्रा सच काइंड ऑफ फिगर ऑफ स्पीच. हे प्रकारचे फिगर ऑफ स्पीच सुद्धा त्यांनी वापरलेले आहेत त्याच्या पोएममध्ये. कुठले? मेटाफर, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, पॅराडॉक्स हे एक्सेट्रा. पर्सॉनिफिकेशन पण तुम्हाला दिसून येईल. हे अशा प्रकारचे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. आणि ही काय तर एक्झाम्पल आहे एक फ्री वर्सचं. हे लिहायचं राहिलेलं आहे, ते तुम्ही कॅरी करून घ्या. स्पेशल फीचर्स. पोएम हॅज रिटन इन सिम्पल लँग्वेज विच इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड फॉर रीडर्स. पोएम जी आहे एक सिम्पल लँग्वेजमध्ये आहे, त्यामुळे ती खूप सिम्पल असल्यामुळं अंडरस्टँड होते रीडरला इझिली. इट ऑल्सो एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ लाईफ इन सिम्पल वर्ड. आणि या पोएममध्ये मिनिंग ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याचे जे अर्थ आहे तो सिम्पल वर्डमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. द पोएम हॅज रिटन इन फर्स्ट पर्सन आय विच रिप्रेझेंट इंडिव्हिज्युअलिटी. आणि पोएम जी आहे ती फर्स्ट पर्सनमध्ये लिहिलेली आहे, जी काय करते तर इंडिव्हिज्युअलिटीला रिप्रेझेंट करण्याचं काम करते. म्हणजे काय पोएटने जे आहे ते स्वतःला तिथंच एक्सप्लेन करण्याचं काम केलं आहे की तो स्वतः हे सगळं करत आहे असं सांगण्याचं काम केलं आहे. मॉरल ऑर मेसेज. काय मॉरल आहे किंवा काय मेसेज आहे? दिस पोएट सजेस्ट ॲक्शन इन्स्टेड ऑफ प्रेडिक्शन. या पोएममध्ये पोएटने काय केलं तर ॲक्शनला महत्त्व दिलेलं आहे, कशाऐवजी? प्रेडिक्शन ऐवजी. वी शुड बिलीव्ह इन अवर सेल्फ, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीवन. आपण स्वतः विश्वास ठेवला पाहिजेत. त्याचबरोबर आपण कुठलीही गोष्टची अपेक्षा इतरांकडून करायला नको. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ, स्वतः विश्वास ठेवला पाहिजेत. इट ऑल्सो टेल अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक इन लाईफ. याचबरोबर आपल्याला सांगितलं आहे आपण हॅपी असावं आणि ऑप्टिमिस्टिक सुद्धा असणं अपेक्षित आहे. हे मॉरल का हा मेसेज आपल्या याच्यातून मिळतो. ओपिनियन काय बघा. सॉन्ग ऑफ दी ओपन रोड इज रिअली अ ब्युटिफुल अँड इन्स्पिरेशनल पोएम. द पोएट हू इनकरेजेस अस टू एन्जॉय द लाईफ अँड फील हार्ट with immense pleasure of life. सॉन्ग ऑफ द पोएम ही कशी ब्युटिफुल अँड इन्स्पिरेशनल पोएम आहे. आता आपल्या ओपिनियनमध्ये तुम्ही लिहू शकता. द पोएट हू इनकरेज अस टू एन्जॉय द लाईफ. आणि पोएट जो आहे तो आपल्याला इनकरेज करतोय लाईफ एन्जॉय करण्यासाठी. फील हार्ट विथ इमेन्स प्लेजर ऑफ लाईफ जर्नी. आणि आपलं जे हृदय आहे ते भरलं पाहिजेत कशाने तर एक इमेन्स प्लेजरने, आनंदाने आपल्या आयुष्याच्या जर्नीमध्ये. द पोएट ऑल्सो इनकरेज अस टू बी फ्री फ्रॉम ऑल एक्सपेक्टेशन्स अँड फ्री ऑफ लाईफ. आपण कसं असावं तर एक्सपेक्टेशनपासून फ्री असणं अपेक्षित आहे आणि आपण लाईफ जी आहे ती फ्री मुक्तपणाने जगलो पाहिजेत. अशा प्रकारे ही जी आहे तर ती आपण म्हणू शकतो की ॲप्रिशिएशन अशा प्रकारे आपण लिहू शकतो.
मला वाटतं की तर हा ब्रेन स्ट्रोमिंग हा संपतोय. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला निश्चित कळवा. आज जो काही तुमच्या डिमांड्स असतील तेही सांगा. बऱ्याचशा मुलांचं मला हे रिक्वेस्ट आली त्यामुळे मी हे बनवलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की ग्रामरसाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. कारण ग्रामरलाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामरचे व्हिडिओही तुम्ही साईड बाय साईड बघत चला. थँक्यू. टेक केअर and don't forget to subscribe the channel, like, share and comment also. Thank you very much. Take care.